नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना शासनामार्फत अनुदान मिळत आहे, दर महिन्याला त्यांची पेन्शन बँक खात्यावरती जमा होत असेल तर अशा लाभार्थ्यांना दरवर्षी आपला हायतीचा दाखला शासनाला द्यावा लागतो। म्हणजे यासाठी आपण बँकेमध्ये अथवा ऑनलाईन पद्धतीने किंवा आपली जे काही संबंधित विभाग असतील या विभागामध्ये जाऊन सुद्धा आपण हे हायतीचे दाखले भरू शकता। त्या ठिकाणी तशी सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या असतात। परंतु आता मित्रांनो, पाठीमागील 2 दिवसापासून संजय गांधी निराधार विभागाअंतर्गत जे लाभार्थी असणार आहेत या लाभार्थ्यांना आता पुन्हा एकदा आधार कार्ड व्हेरिफिकेशन साठी आधार कार्डच्या प्रत आपल्या तलाठी ऑफिस मध्ये जमा करायला सांगत आहेत। आता भरपूर ठिकाणी या गोष्टी अजूनही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत, कारण की ह्या याद्या गावातील फळ्यावरती किंवा मोबाईलवरील व्हॉट्सअपच्या माध्यमातून या प्रसिद्ध केल्या जात आहेत। परंतु जे काही निराधार योजनेचे लाभार्थी असतील यांच्यापर्यंत हे अपडेट पोहोचत नाहीयेत। नाहक त्रासाला त्यांना सामोरं जावं लागेल। त्याच्यामुळे मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ जो थोडक्यात मी बनवत आहे, तर तुम्हाला विनंती करणार आहे की ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान भेटत असेल, दर महिन्याला ही पेन्शन स्वरूपात रक्कम बँक खात्यावरती जमा होत असेल तर अशा लाभार्थ्यांना आवर्जून सांगा की आपल्या गावातील जे गाव तलाठी कामगार असतील यांना जाऊन अवश्य भेटा। त्या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स आपली त्या ठिकाणी प्रत जमा करायची आहे का हे विचारा, कारण की आता सध्या तरी मी ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी याबद्दलच्या व्हॉट्सअपवरती सूचना लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत। त्या संबंधीच्या ग्रुपवरती मेसेज सुद्धा पडत आहेत। त्याच्यामुळे आपल्या गावातील कोतवाल असतील किंवा तलाठी साहेब असतील यांना जाऊन अवश्य भेटा। त्या ठिकाणी त्यांना विचारा की आमचा हायतीचा दाखला भरलेला आहे, परंतु आधार व्हेरिफिकेशन साठी आमची एक झेरॉक्स प्रत तुम्हाला द्यायची आहे का। जर त्या ठिकाणी तुम्हाला हो म्हणून उत्तर आलं तर नक्की एक अवश्य त्या ठिकाणी आपली आधार कार्डची झेरॉक्स प्रत द्या, जेणेकरून भविष्यात शासनामार्फत ज्या काही नवीन अटी नियम निघतील त्याच्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या बसू। आधार कार्ड व्हेरिफिकेशन मध्ये आपली कोणत्याही प्रकारची कमतरता बसू नये। जर आधार व्हेरिफिकेशन मध्ये अथवा इतर गोष्टींमध्ये जर आपले अडथळे निर्माण झाले तर आपल्याला पेन्शनला सुद्धा मोठा धक्का बसू शकतो। त्याच्यामुळे ही गोष्ट अवश्य लक्षात घ्या। आपण जर योजनेअंतर्गत सहभाग घेत नसाल, परंतु आपले शेजारील वगैरे जर कोण घेत असतील तर त्यांच्यापर्यंत ही अपडेट नक्की पोहोचवा, जेणेकरून ते लवकरात लवकर आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत आपल्या गाव कामगार तलाट्यांजवळ हे जमा करतील, जेणेकरून त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर मित्रांनो, चालू केलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। मित्रांनो, अशाच काही किरकोळ बारीक सारीक गोष्टी असतात, परंतु भविष्यात याचा आपल्याला मोठा तोटा होऊ शकतो। त्याच्यामुळे या किरकोळ गोष्टी सुद्धा मी युट्यूबच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। शासनामार्फत येणाऱ्या अशा वेगवेगळ्या योजना तुम्हाला घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा बघता येतील। चला तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।